ओके. सो न्यू बार, नेव्हिगेशन बार किंवा हेडर ज्याला तुम्ही म्हणता, हा पोर्शन आज आपण बघू. ठीक आहे. कशा टाईपचा राहतो एक वेळा आपण बघूया. ऑलरेडी तुम्ही भरपूर याची प्रॅक्टिस केलेली असेल प्रत्येकच वेब पेजची डिझायनिंग करत असताना. थोडंसं आज आपण बूटस्ट्रॅप सोबत कसं डिझाईन करू शकतो आणि कसा तो रिस्पॉन्सिव्ह असू शकतो हे बघणार आहे. अशा पद्धतीने तुमचा जो टॉपला असणार तुमच्या कोणत्या वेबसाईटला, त्याला आपण हेडर किंवा न्यू बार म्हणतो. तुमच्या पद्धतीने तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी घेऊ शकतो ऍज पर रिक्वायरमेंट. ठीक आहे. याच्यामध्ये कॉमनली काही गोष्टी असतात, जसं या बाजूला तुमचा एखादा लोगो असणं. ठीक आहे. मेनू बार असणं आणि अदर जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही सर्च बार वगैरे द्यायचा झाला तर तुम्ही ते देऊ शकता. ठीक आहे. जनरली तिथे तुमचं हेडिंग अशा पद्धतीचं असतं. ठीक आहे. आणि रिस्पॉन्सिव्ह जेव्हा तुम्ही याला करता, छोट्या डिव्हाइस वरती जेव्हा तुम्ही याला ओपन करता, तर सर तुम्हाला नोटपॅडची स्क्रीन आहे. काय होईल? नोटपॅडची स्क्रीन आहे. ओके. स्क्रीन नोटपॅडची दिसत आहे का? येस. आता दिसत आहे? येस सर. ओके. बरं. अशा पद्धतीने तुम्ही लोगो असेल, हेडिंग, मेनू बार किंवा सर्च बार वगैरे असं याच्यामध्ये तुम्ही देत असता. रिस्पॉन्सिव्ह मध्ये तुम्हाला इथे लोगो आणि जो तुमचा मेनू बार किंवा सर्च बार आहे त्याच्यासाठी तुम्ही मेनू बटन आहे ना, ज्याच्यासाठी तुम्ही एक बारचा अशा पद्धतीने 3 बार असतात, अशा टाईपचं एक बटन याच्या ठिकाणी घेत असतात. आणि या बटन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मेनू जो आहे तो दिसणार आहे अशा पद्धतीने. तर हाच अशा पद्धतीने कसा रिस्पॉन्सिव्ह बनवायचा आहे आपल्याला. कधीही डिझाईन जेव्हा स्टार्ट करताना तुम्ही, तर तुम्ही पहिलं स्मॉल डिव्हाइस पासून स्टार्ट करायला. ठीक आहे. बूटस्ट्रॅप आपल्याकडे आपण कंबाईनली दोन्ही डिझाईन करू शकतो, की लार्ज डिव्हाइस मध्ये तुमचा डिझाईन कसा दिसावा आणि स्मॉल, कारण त्यासाठी आपल्याकडे लार्ज डिव्हाइस साठी LG आणि स्मॉल डिव्हाइस साठी SM किंवा MD अशा प्रकारचे क्लासेस ऑलरेडी अवेलेबल आहेत. ठीक आहे. सो आपण स्टार्ट करूयात. पहिले मी तुम्हाला याचं HTML स्ट्रक्चर थोडंसं सांगतो आणि मग आपण जो निवडलाय प्रॅक्टिससाठी, त्यासाठी त्यामध्ये आपण लोगो, सर्च बार आणि मेनू बार हा सगळा प्रकार, त्याच्यामध्ये एखाद ड्रॉपडाऊन वगैरे असं बघूया कंबाईनली. ड्रॉपडाऊन नाही घेतला तरी चालेल, कारण ड्रॉपडाऊन तुमचं ऑलरेडी झालेलं आहे, बट घेऊयात आपण याच्यामध्ये की तुमचे ऑलरेडी कंबाईनली या सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिसही होईल. तर मग सिम्पल वाले जे बार आहे, मेनू बार तुम्हाला किंवा जे हेडर आहेत ते डिझाईन करायला जास्त हार्ड जाणार. ठीक आहे. काय असणार आहे याच्यामध्ये? एक तुमचा मेन कंटेनर असणार आहे. मेन कंटेनर. ठीक आहे. मेन कंटेनर जो आहे याला तुम्हाला क्लासेस द्यायचे. पहिला तर सांगायचं न्यू बार आहे, न्यू बार. ठीक आहे. आणि न्यू बार एक्सपांड. ठीक आहे. एक्सपांडेड न्यू बार असल्यास सांगायचंय कोणत्या डिव्हाइस मध्ये? लार्ज डिव्हाइस मध्ये. ठीक आहे. लार्ज डिव्हाइस असताना तुमचा न्यू बार हा एक्सपांड असावा आणि स्मॉल डिव्हाइस असताना तुमचा न्यू बार हा कोलॅप्स झालेला असावा, अशा पद्धतीने सांगायचंय. तर लार्ज डिव्हाइस वरती तुमचा न्यू बार एक्सपांड असेल हा क्लास तुम्ही द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला याला जो काही कलर वगैरे द्यायचा असेल, बॅकग्राऊंड वगैरे द्यायचा असेल, तर तुम्ही न्यू बार, प्रायमरी, सेकंडरी जे काही तुमच्याकडे आहे क्लासेस, ठीक आहे, ते सगळे क्लासेस डार्क वगैरे ते तुम्ही देऊ शकता. फॉर एक्झाम्पल डार्क न्यू बार, याच्यामध्ये तुमचं पूर्ण टेक्स्ट जे आहे ते डार्क होणार.
म्हणजे डार्क बॅकग्राऊंडला सूट होणार, आणि याला जर का तुम्हाला बॅकग्राऊंड द्यायचं असेल तर डार्क असं देऊ शकता. याचा अर्थ काय होईल की न्यूबार सुद्धा तुमचा जो आहे तो डार्क असणार बॅकग्राऊंड कलर, आणि त्याचं टेक्स्ट जे आहे हे या डार्क बॅकग्राऊंडला सूट होणार, म्हणजे लाईट टेक्स्ट अशा पद्धतीचं असणार. ठीक आहे. न्यूबारला जेव्हा तुम्ही सोबत लाईट, न्यूबार लाईट आणि बॅकग्राऊंड लाईट देणार, याचा अर्थ टेक्स्ट आणि न्यूबार दोन्ही लाईट नसून बॅकग्राऊंड लाईट आणि त्या लाईटला सूट होणार डार्क टेक्स्ट, अशा पद्धतीचं याचं मिनिंग राहतं. ठीक आहे. न्यूबार सोबत जेव्हा तुम्ही कलर ऍडजस्ट करता या पद्धतीने करत असता. तर हे तुमचे मेन कंटेनरला दिलेले क्लासेस. आता याच्यामध्ये हे सगळ्या टेक्स्टला आणि बॅकग्राऊंडला जे आहे ते डिझाईन जे आहे ते ऍडजस्ट करू. ठीक आहे. हा झाला तुमचा मेन कंटेनर. त्याच्यामध्ये तुम्ही घेणार एक कंटेनर फ्लो, जो की सब कंटेनर असणार तुमचं, आणि याला क्लास सुद्धा तुम्ही देणार कंटेनर फ्लो. ठीक आहे. कंटेनर फ्लूड मध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं की पहिलं डिझाईन जे आहे ते मी स्टार्ट करणार स्मॉल डिव्हाइस साठी, तर तुम्हाला हे जे बटन दिसत आहे हे बटन तुम्ही या ठिकाणी घेणार आहे. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही बटन एलिमेंट घ्या, एक बटन. ठीक आहे. आणि या बटनला थोडंसं तुम्हाला डिझाईन जे की तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे. ठीक आहे. जसे की तुम्ही याला देणार नेवबार टॉगलर. आता टॉगलर वरून तुम्हाला लक्षात येईल की हे बटन कशा पद्धतीने काम करणार आहे, की याच्यावरती जर क्लिक केलं तर न्यू बार तुमचा एक्सपांड होईल, आणि जर पुन्हा क्लिक केलं तर तुमचा न्यू बार जो आहे तो कोलॅप्स होईल. असं डिझाईन तुम्हाला करायचं आहे. तर टॉगलर बटन हे बटन जे टॉगलर पद्धतीने काम करणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय गोष्टी कोलॅप्स होतील आणि काय गोष्टी एक्सपांड होतील त्या पद्धतीने, जसं की त्याच्यासाठी तुम्ही ऍट्रिब्यूट यूज करता डेटा बीएस टॉगल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू पास करायचे कोलॅप्स. ठीक आहे. टॉगल पद्धतीने कोलॅप्स होणार हा. ठीक आहे. आणि याला टार्गेट करायचे काय गोष्टी कोलॅप्स होतील, तर तुमचा जो न्यू वायर आहे तो कोलॅप्स होईल. तर त्याला टार्गेट करताना आपण डेटा बीएस टार्गेट नावाचा जो अट्रिब्यूट आहे तो यूज करतो, आणि याच्यामध्ये तुम्हाला न्यू बारचा तुमचा जोही आयडी असेल तो आयडी पास करायचा युझिंग फाउंड साइन. ठीक आहे. तर जसं आपण माय न्यू बार असं या ठिकाणी आयडी देणार आहे, समोर चालून देणार आहे आपल्या न्यू बार जो आपण बनवला त्याला, तर तो मी इथे पास करायचं फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. आता घ्यायचं बटन. या बटन मध्ये ते आयकॉन जो आहे तो बार तुम्हाला दिसतात. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही एक स्पॅन यूज करणार, आणि त्याला तुम्ही एक क्लास दिला म्हणजे तो ऑटोमॅटिकली कन्वर्ट होईल तुमच्या साईन मध्ये, त्या आयकॉन मध्ये. ठीक आहे. तर याला न्यूबार टॉगलर आयकॉन असा क्लास देणार. न्यूबार टॉगलर आयकॉन. तर हा आयकॉन तुम्हाला या ठिकाणी या बटन मध्ये येऊन जाणार. ठीक आहे. तर स्पॅन अल्टिमेटली तुमच्या बटन मध्ये असणार आहे. बटन तुमचं क्लोज झालं. हे झालं बटन, म्हणजे बार वालं होतं ते, आणि त्याचे काय ऍक्शन आहे ती आपण त्या ठिकाणी डिसाईड केलेली. त्यानंतर काय तुम्हाला द्यायचंय तुमचा एक्झॅक्टली जो मेनू बार आहे काय काय त्याच्यामध्ये असणार आहे, म्हणजे तुमचे मेनू वगैरे. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करणार, एक कोलॅप्स मेनू बार बनवणार आहे. कोलॅप्स त्याला क्लास याच्यासाठी द्यायचा आहे की हा तो मेनू बार आहे जो या बटन सोबत कोलॅप्स होणार आहे. ठीक आहे. तर इथे तुम्ही देणार एक कंटेनर. ठीक आहे. जो असणार आहे तुमचा ऍक्च्युअल मेनू बार. याला आपण म्हणूयात न्यू बार डायरेक्टली. ठीक आहे. कंटेनर घ्यायचा आहे तुम्हाला, याला मी न्यू बार म्हणतो. तुमचा न्यू बार, आणि याच्यामध्ये तुम्ही क्लास यूज करणार कोलॅप्स, आणि न्यू बार कोलॅप्स. ठीक आहे. आणि हा तो एरिया आहे जो तुम्हाला वरती जो टार्गेट दिलाय तुम्ही आयडी मध्ये पास करून माय न्यू बार, हा तो पोर्शन. ठीक आहे. तर तुम्ही त्याला आयडी देणार आहे
आणि सेम आयडी असणार हा तो जो वर तुम्ही दिलाय. ठीक आहे. आता ह्याच्या खाली जो पोर्शन तुम्ही बनवणार तो सगळा या बटन सोबत अटॅच असणार. ठीक आहे, जे की बारचं बटन आहे आणि तो कोलॅप्स करणार या पोर्शनला, एक्सपांड करणार किंवा कोलॅप्स करणार, टॉगल असतात. त्यानंतर याच्यामध्ये काय असणार तर तुमचे मेनू असणार. मेनू कशा पद्धतीने घेणार तुम्ही, जसं की एक UL आणि LI ग्रुप करून त्याच्यामध्ये तुम्ही मेनू घेऊ शकता. ठीक आहे, तर आपण घेऊया की UL, आणि जो UL तुम्ही घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही क्लास काही अप्लाय करायचे, एक नेव बार नेव. ठीक आहे, आणि याला जी डिझाईन देते तुम्ही एमई ऑटो, एमई हा क्लास कशासाठी यूज करतो कोणाला माहिती आहे का? तुम्ही मार्जिनचे क्लासेस बघितलेले आहे का? एमई, MB हे वाले. हे जे मी क्लास दिले या क्लासला कोणी एक्सप्लेन करू शकतं? बघा, MB क्लास माहिती आहे? MB मार्जिन बॉटम. मार्जिन बॉटम, करेक्ट. काय सांगतो मी की याची मार्जिन जी बॉटमची आहे ती असली पाहिजे 2. ठीक आहे, बॉटम पासून थोडीशी मार्जिन आपण दिलेली, आणि काय सांगितले की हीच मार्जिन बॉटम जेव्हा माझा जो मेनू बार आहे तो लार्ज डिव्हाइस वर जर का ओपन होते तर किती असली पाहिजे? 0 असायला पाहिजे. बरोबर. म्हणजे जेव्हा माझा डिव्हाइस लार्ज नसेल, लार्ज पेक्षा कमी मीडियम किंवा स्मॉल असेल, तर मी जे या UL मध्ये पूर्ण लिस्ट घेणार आहे, पूर्ण आयटम घेणार आहे, त्याला बॉटम मार्जिन असावी स्मॉल डिव्हाइस वरती. ठीक आहे, आणि ME हा जो क्लास आहे तुम्ही फ्लेक्स स्टार्ट आणि फ्लेक्स एंड असं शिकला असाल. ठीक आहे, जेव्हा तुम्ही फ्लेक्स एंड करता तर, किंवा तुम्ही तुमच्या जो काय कंटेनर मध्ये आयटम आहे त्याला जर फ्लेक्स एंड असा जर का क्लास देता तर तुमचे सगळे आयटम जे आहे ते राईट साईडला शिफ्ट होते. हे माहिती आहे का तुम्हाला? फ्लेक्स स्टार्ट आणि फ्लेक्स एंड असं तुम्ही आयटमला तुमच्या क्लास देता, किंवा पोझिशन स्टार्ट पोझिशन एंड असे तुम्ही क्लासेस देत असता. एंड मीन्स राईट साईडला तुमचा पूर्ण कंटेंट चालला जाणार, जो एंड मीन्स, आणि स्टार्ट मीन्स लेफ्ट साईडला तुमचा पूर्ण पोर्शन असणार आहे. तर माझी ही जी लिस्ट आहे, म्हणजे हा जो माझा पूर्ण मेनू बार आहे तो या पद्धतीने इथे राईट साईडला मला सेट करायचा आहे या कंटेनर फ्लूट मध्ये. त्यासाठी मी याला देतो ME एंड, म्हणजे मार्जिन एंड. तर हा काय होईल, ह्या लेफ्ट साईडची पूर्ण मार्जिन कॅप्चर करेल आणि स्वतःला एंडला, माझ्या कंटेनरच्या एंडला म्हणजे माझ्या कंटेनरच्या राईट साईडला सेट करेल. अशा पद्धतीचे हे डिझाईन आहे. परंतु कधी, जेव्हा माझा डिव्हाइस काय असेल, म्हणजे डिव्हाइस माझा जेव्हा लार्ज असेल तेव्हा एक्सपांड होणार, तसं तर या बटन मध्ये कोलॅप्स होते. ठीक आहे, बघा याला डिझाईन कसं केलं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आपल्या कोड सगळं. हा आहे आपला कोड. फॉर एक्झाम्पल कसं डिझाईन केलं बघा आपण, की न्यू बार काय असेल, कोलॅप्स असेल. ठीक आहे, डिव्हाइस जर का लार्ज असेल, लार्ज डिव्हाइस असेल म्हणजे काय, तर जो वरती आपण डिझाईन बनवला हे वाला, हा जर डिव्हाइस असेल तर माझी जी बॉटमची मार्जिन आहे ती मी याला काही देणार नाहीये. UL म्हणजे माझा हा एवढा जो मध्ये तुम्हाला हा पार्ट दिसतोय तो माझा UL. ठीक आहे, याला मी मार्जिन बॉटमला काहीच देत नाही. जर मी समजा ह्यापासून जर का मार्जिन द्यायची झाली तर या फ्लूट पर्यंत माझी मार्जिन असेल आउट ऑफ दिस बॉर्डर. UL माझा हा पोर्शन आहे. ठीक आहे, मी इथे लिहून देतो टेक्स्ट मध्ये. हा जो पोर्शन आहे तो आहे आपला UL. याला मार्जिन मी लार्ज मध्ये सांगते की काहीच नसावी. जर या स्मॉल डिव्हाइस वर जात आहे, समजा मी या बटनवरती क्लिक केलं तर हाच पोर्शन माझा कसा ओपन होईल बघा. याला जरा एक्सपांड करतो.
लार्ज मध्ये माझा हाच पोर्शन कसा असेल, याच्यावरती जर क्लिक करतो तर अशा पद्धतीने माझा युएल दिसेल. युएल ओपन होईल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये माझे मेनू बार असतील, म्हणजे जे काही मेनू असतील ते, जे काही समजा होम कॉन्टॅक्ट वगैरे असतील ते. तर याच्यामध्ये मी काय सांगितलं की जर तो अशा पद्धतीने ओपन होते, म्हणजे लार्ज डिव्हाइसवर ओपन नाही होत, तर याला बॉटम म्हणजे ही या युएल पासून ते माझ्या या कंटेनर मधली ही जी मार्जिन आहे, ही मार्जिन 2 असावी जर स्मॉल डिव्हाइसवर ओपन होते. ठीक आहे. जर लार्ज डिव्हाइसवर ओपन होते तर इथे मला मार्जिन देण्याची गरज नाही. ठीक आहे. हा झाला याचा मिनिंग की एम ए ऑटो म्हणजे राईट साईडला शिफ्ट करा, एंडला शिफ्ट करा, त्यानंतर मार्जिन बॉटम द्या 2. पण जर लार्ज डिव्हाइस वरती ओपन होत असेल तर याला मार्जिन जी आहे ती बॉटमची 0 अशी असावी. क्लिअर आहे. पुढे प्रॅक्टिस मध्ये अजून क्लिअर होईल तुम्हाला जेव्हा आपण VS कोड सोबत करूया. फाईन. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये या युएल मध्ये तुमचे LI जे काय आयटम असतील ते LI आयटम घ्यायचे. ठीक आहे. आणि याला क्लास प्रोव्हाइड करायचा की हा न्यू बारचा एक आयटम आहे, तर न्यू आयटम नावाचा क्लास तुम्हाला याला प्रोव्हाइड करायचा. ठीक आहे. आणि एक्झॅक्टली LI मध्ये जो अँकर तुम्ही घेणार, अँकर असणार आहे अल्टिमेटली त्या मेनूवरती तुम्ही क्लिक केलं म्हणजे कुठेतरी नेव्हिगेट होणार आहे, तर ते तुमचा अँकर असणार आहे. तर तो अँकर घ्या आणि या अँकरला क्लास द्या तुम्ही नॅव लिंक. ठीक आहे. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला काय टाकायचं असेल ते होम अबाउट वगैरे जे टाकायचं असेल ते तुम्ही देऊ शकता. नेव लिंक अशा पद्धतीचा असला पाहिजे. इथे तुमचा अँकर फॉर एक्झाम्पल एंड होणार, एंड अँकर, आणि त्याच्यानंतर तुमचा LI या ठिकाणी क्लोज. ठीक आहे. असा तुमचा हा एक आयटम असणार आहे. तर मी काय करतो, यालाच कॉपी करतो. तुमचे जे काय मल्टिपल ऑप्शन असतील ते तुम्ही घेऊ शकता किंवा एकच ठेवूयात आपण इथे. त्यानंतर मी जसं सांगितलं की या LI मध्ये आपल्याला एक ड्रॉप डाऊन पण घ्यायचा आहे. तर एक याच्यापैकी LI कसा असेल ज्याच्यामध्ये ड्रॉप डाऊन असणार आहे. ठीक आहे. मी तोही घेऊन घेतो इथे. ठीक आहे. जसं मी की हा आयटम घेतला, परंतु या आयटम मध्ये मला द्यायचा आहे ड्रॉप डाऊन. तर या LI ला जो मी क्लास देणार तो न्यू आयटम आणि ड्रॉप डाऊन. आता हे क्लास तुम्ही ऑलरेडी वापरलेले की ड्रॉप डाऊन बनवायचा असेल तर काय, तर मग त्याचा जो मेन कंटेनर आहे त्याला तुम्ही ड्रॉप डाऊन असं ऑप्शन. ठीक आहे. तर याला देणार तुम्ही ड्रॉप डाऊन. याच्यामध्ये काय असेल, याच्यामध्ये तुमचा सेम एक अँकर असेल, त्या अँकरला काहीतरी तुम्ही हेडिंग विडिंग दिलेली असेल, जसं की इथे ड्रॉप डाऊन किंवा अदर ऑप्शन वगैरे काहीतरी तुम्हाला जे पाहिजे असेल ते अदर ऑप्शन अशा पद्धतीचा एक ड्रॉप डाऊन तुम्ही दिलेला असेल. आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला काय तर अजून याच्यामध्ये एक्सपांड करायचे काही ऑप्शन. ठीक आहे. तर मग त्याच्यासाठी एक अजून LI तुम्ही या ठिकाणी घेणार, जसे की अदर ऑप्शन्स, आणि याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये घेणार, याला तुम्ही नेस्टेड लिस्ट म्हणून HTML मध्ये ऑलरेडी केलेलं आहे. ठीक आहे. की एका एका ऑप्शन मध्ये एका लिस्ट आयटम मध्ये अजून एक लिस्ट घेणार, त्याला आपण नेस्टेड लिस्ट म्हणतो. ठीक आहे. तर तुम्ही ते एक UL घेणार याच्यामध्ये एक नेस्टेड लिस्ट घेण्यासाठी, ज्याला तुम्ही क्लास देणार आहे ड्रॉप डाऊन मेनू, ड्रॉप डाऊन मेनू अशा पद्धतीने. या ड्रॉप डाऊन मेनूला तुम्हाला काय करायचं आहे, हा ड्रॉप डाऊन मेनू मध्ये अगेन LI घेणार तुम्ही, आणि या LI मध्ये तुमचा असेल अँकर. ठीक आहे. इनसाइड ऑफ LI तुमचा अँकर असेल, आणि याला फक्त तुम्हाला क्लास द्यायचा आहे ड्रॉप डाऊन आयटम. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला अँकर या ठिकाणी तुमचं जे काय ऑप्शन आहे त्याचं नाव देऊन इथे तुमचा अँकर होईल क्लोज, आणि नंतर होईल तुमचा सेम LI क्लोज, LI मध्ये अँकर अशा पद्धतीने. ठीक आहे. इथे मी LI पण क्लोज करतो. ठीक आहे. असे तुम्ही जे काय मल्टिपल एक दोन ऑप्शन घ्यायचे ड्रॉप डाऊन मध्ये असे ऑप्शन घेणार, आणि शेवटी मग तुमचा इथे UL क्लोज असेल अशा पद्धतीने.
ठीक आहे. आणखी याच्यामध्ये तुम्हाला जर सर्च बार घ्यायचा असेल, बघ, एका एल आय मध्ये आपण पुन्हा एक UL घेऊन त्याच्यामध्ये LI वापरले, म्हणजे नेस्टेड लिस्ट वापरली. ही लिस्ट क्लोज झाली. ठीक आहे, माझा ड्रॉपडाऊन क्लोज झाला या ठिकाणी. आणि आता मला सर्च बार घ्यायचा आहे. ठीक आहे, सर्च बार साठी काय करणार तुम्ही? सर्च बार साठी तुम्हाला काय काय कशा पद्धतीने डिझाईन करतो आपण? एक इनपुट घेतो, इनपुट बॉक्स. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एक इनपुट बॉक्स घेतोय आपण, आणि त्याच्यामध्ये एक सर्च प्लेस होल्डर देऊन अशा पद्धतीने करणार आपण. याच्यामध्ये तुम्ही प्लेस होल्डर द्या सर्च, आणि इथे एक बटन द्या अशा पद्धतीने. ठीक आहे, सर्च नावाचंच बटन दिलं तरी चालते, म्हणजे या इनपुट मध्ये तुम्ही युजर आपला टाईप करेल आणि बटनवरती क्लिक करेल. तर मग काय काय पाहिजे आपल्याला याच्यामध्ये? याच्यामध्ये पाहिजे एक इनपुट आणि एक बटन. ठीक आहे, आणि याचा जो आता इनपुट घेतोय म्हणजे आपण फॉर्म शिवाय इनपुट घेत नाही. ठीक आहे, जो मेन कंटेनर असणार आहे तो तुमचा फॉर्म असणार आहे. तर याच्यामध्ये आपण फॉर्म घेऊयात. फॉर्म मध्ये हे दोन्ही असतील. फॉर्म इथे मी क्लोज करतो. आता फक्त डिझाईन करायचे आपल्याला याला व्यवस्थित. आता अशा पद्धतीने जर मी डायरेक्ट इनपुट आणि बटन घेतलं तर वरती इनपुट येणार, खाली बटन येणार. आता जर तुम्हाला तसं नसेल पाहिजे, एकाच लाईन मध्ये जसं मी डिझाईन केलं होतं तसं पाहिजे, तर तुम्ही काय करणार? तुमच्या कंटेनरला डिफ्लेक्स असा क्लास देणार. दॅट मीन्स डिस्प्ले फ्लेक्स. डिस्प्ले फ्लेक्स दिल्यानंतर तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी आपले जेवढे त्याच्यामध्ये घेतलेले कंटेंट आहे ते सगळे काय होतात? एका रो मध्ये सेट होतात. तर हे इनपुट आणि बटन सुद्धा काय होईल? एका रो मध्ये सेट होणार. दॅट्स वाय आपण त्याचा जो कंटेनर आहे म्हणजे फॉर्म, त्याला तुम्ही देणार डिफ्लेक्स. त्यानंतर इनपुटला जे क्लासेस लागतात ते क्लासेस. तर इनपुटला क्लास, जसं तुम्हाला माहिती आहे फॉर्म मध्ये कधी आपण इनपुट घेतो तर त्याला फॉर्म कंट्रोल असं या पद्धतीचं नाव देतो. आणि याला काय की मार्जिन एंड टू. आता मार्जिन एंड टू काय दिली? ती जो मार्जिन एंड, दॅट मीन्स तुमची जी लेफ्ट साईडची मेनू पासून जी इथे मेनू बार बनलाय आणि त्याच्यापासून थोडीशी तुम्हाला तो गॅप पाहिजे असेल, मार्जिन पाहिजे असेल, तर त्याच्यासाठी आपण इथे मार्जिन M2. ठीक आहे, अशा पद्धतीने ती मार्जिन तुम्ही तुमच्या पद्धतीने सेट करू शकता. तुमचा डिव्हाइस जसा असेल त्या पद्धतीने सेट करू शकता, कमी जास्त नो प्रॉब्लेम. ठीक आहे, हा क्लास दिला नाही दिला एवढा काही इम्पॉर्टंट नाही, फक्त तो तुमच्या व्ह्यू वरती थोडासा चेंज करेल. बटनला क्लास कोणकोणते वापरणार? तर बटन पहिला क्लास आपला, आणि त्याचं काय तुम्हाला बीटीएनचं जे डिझाईन द्यायची असेल, बॅकग्राऊंड द्यायचं असेल, आउटलाईन वगैरे द्यायचं असेल, तर त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. तर हे झालं तुमचं बटन. अशा पद्धतीने तुम्ही एका मेनू बार मध्ये सर्च आयटम आणि मेनू बार, त्यामध्ये ड्रॉप डाऊन अशा पद्धतीने यूज करू शकता. इथे तुमचा न्यू बार क्लोज होईल. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही न्यू बार साठी जो कंटेनर घेतला होता तो क्लोज होईल. आणि फायनली तुम्ही जो फ्लूड घेतला होता कंटेनर, हा कंटेनर फ्लूड क्लोज होईल. आणि हा तुमचा मेन जो न्यू बार तुम्ही घेतला होता तो क्लोज. अशा पद्धतीचे एक बेसिक डिझाईन आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक वेळा आपण VS कोड मध्ये करूयात, आणि VS कोड मध्ये जर काय अडचण आली तर बघूयात. सोबत सोबत मी इथे स्क्रीनही ठेवतो, म्हणजे तुम्हाला क्लिअर होत राहील टाइम टू टाइम की काय डिझाईन आपण करत आहोत. ठीक आहे, सो स्टार्ट करूयात. पहिला जो आहे तो घ्यायचा आपल्याला न्यू बार नावाचा आपला एलिमेंट असेल. एलिमेंट घेऊ शकता, ड्यू घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, क्लास याला द्यायचा आहे आपल्याला न्यू बार. न्यू बार, न्यू बार एक्सपांड. कधी एक्सपांड करा? जर डिव्हाइस असेल लार्ज. ठीक आहे, आणि न्यू बारला तुम्हाला काय लाईट द्यायचं असेल किंवा डार्क बॅकग्राऊंड द्यायचं असेल ते द्या. ठीक आहे, डार्क जर दिलं तर त्याला बॅकग्राऊंड सुद्धा तुम्हाला डार्क द्यावं लागेल. न्यू बार डार्क असा जर क्लास यूज केला तर बॅकग्राऊंड सुद्धा तुम्हाला डार्क द्यावं लागेल या ठिकाणी. ठीक आहे, जसं की याच्यामध्ये आपण काहीतरी लिहूयात, सेव्ह करूयात. ओके, या पद्धतीने. ठीक आहे, हा तुमचा डार्क वाला
न्यू बार आलेला आहे. आता याच्यामध्ये जे तुम्ही टेक्स्ट घेणार, ज्याच्यामध्ये जे तुम्ही आयटम घेणार ते डार्क बॅकग्राऊंडच्या हिशोबाने सेट होणार. ठीक आहे. पण या ठिकाणी लाईट, सध्यासाठी लाईट घेऊ. लाईट तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. मी व्ह्यू साठी लाईट ठेवत आहे अशा पद्धतीने. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये कंटेनर, एक कंटेनर फ्लूड आपण घेणार आहे. ठीक आहे. हा झाला एक्झॅक्ट कंटेनर तुमच्या मेनू बारचा. ठीक आहे. आता याच्यामध्ये घेणार आहे तुम्ही तुमचा लोगो. ठीक आहे. लोगो साठी जसं मी सांगितलं तुम्ही अँकर यूज करणार, कारण या लोगोवरती क्लिक केल्यानंतर काय झालं पाहिजे, तुमच्या त्या एखाद्या पर्टिक्युलर होम पेजवर वगैरे त्यांनी जम्प करावं म्हणून आपण अँकर घेणार. आणि तुमचं जे काही हेडिंग असेल, फॉर एक्झाम्पल हेडिंग किंवा लोगो असेल तर आय एम जे टॅग, किंवा नसेल तर मग तुमचं टेक्स्ट जे असेल तर इथे आपण देऊया हेडिंग अशा पद्धतीने. ठीक आहे. सर आपण कंटेनर फ्लुइडच्या आतमध्ये नाही घेऊ शकत का नेओबार? नाही, नेओबार तर आपला मेन कंटेनर आहे. ठीक आहे. कंटेनर फ्लूडच्या आतमध्ये घेऊ शकतो. तुम्ही एक कंटेनर फ्लूड एक्स्ट्रा वापरू शकता. ठीक आहे. मी जर म्हटलं मी असं करतो आणि याच्यामध्ये हे सगळं घेतो तरी चालेल, काही अडचण नाही. ठीक आहे. अशा पद्धतीनं म्हटलं तरी होऊन जाणार बघा. काही त्याच्यावरती इम्पॅक्ट पडणार नाहीये, सेम तसंच राहणार. ठीक आहे. त्याला जसं की डार्क जर दिलं तर तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये व्यवस्थित दिसेल. तर देऊ शकता तुम्ही, काही अडचण नाही. त्याचा तुम्ही कंटेनर फ्लूड मध्ये द्या, कंटेनर फ्लूड मध्ये देऊ नका, काय फरक नाही पडणार. सेम इथे सेमच काम करणार आहे. इथे तुम्हाला मी डार्क करून दाखवतो. पण काय होईल, प्रत्येक कंटेनर फ्लूड 2 वेळा तुम्ही जेव्हा यूज करता तर 15 पिक्सलची मार्जिन त्यामध्ये तो येणार आहे. हा कंटेनर फ्लूड जर मेन कंटेनर फ्लूड घेतला तर त्याच्यामध्ये मग 15 पिक्सलची तो मार्जिन घेईल. एवढा फरक असेल बस, बाकी काय फरक नसेल. तुम्ही घेऊ शकता कंटेनर फ्लूड मध्ये तुम्हाला जर हो. पाहिजे असेल. ठीक आहे. येस. तो तो डिझायनिंग वाला पार्ट आहे तुमचा, ते तुम्ही घेतलं तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर हेडिंग अशा पद्धतीने अँकर मध्ये सेट करत आहे तुम्ही. आणि याला आता आपण काही क्लास देऊयात. जसे की आता फक्त तुम्हाला एक सिंपल अँकर दिसत आहे आउटपुट मध्ये, तर याला जेव्हा तुम्ही क्लास देणार नेओ बार ब्रँड. ठीक आहे. सेव्ह करूया. आता तुम्हाला दिसेल की ते हेडिंगच्या पद्धतीने दिसत आहे, अँकर न दिसता हेडिंगच्या पद्धतीने दिसत आहे. ठीक आहे. न्यू बार ब्रँड झाल्यानंतर म्हणजे हा तुमचा झाला हेडिंग. आता तुम्हाला जसं मी सांगितलं की स्मॉल डिव्हाइस वरती जेव्हा तुम्ही ओपन करत आहे याला, तर तुम्हाला एक मेनू बार जो आहे तो आणि त्याचा आयकॉन दोन्ही पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही घेणार एक बटन. ठीक आहे. बटन मध्ये घेणार तुम्ही एक स्पॅन. आणि या स्पॅनला एक क्लास दिला म्हणजे तुमचा तो आयकॉन जो आहे तो तुमच्या समोर येऊन जाणार. जसं की न्यू बार टॉगलर आयकॉन. सेव्ह करूया. बघा या ठिकाणी तुम्हाला आयकॉन दिसत असेल, दिसत आहे अशा पद्धतीने. याला मी डार्कच्या ऐवजी लाईट करतो तर तो आयकॉन व्यवस्थित दिसत असेल तर तुम्हाला या ठिकाणी. आता या आयकॉनला क्लास दिलाय आपण, आयकॉन आपल्याकडे आलाय. ठीक आहे. जो आपण याच्यामध्ये बटन घेतलंय, ठीक आहे, याला क्लास द्या. आता आपल्याला या बटन सोबत अटॅच करायचे ते खालचे मेनू वगैरे की त्यांनी टॉगल करावं नाही करावं अशा पद्धतीने. तर याला घेणार तुम्ही न्यू बार टॉगलर. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही याला डेटा बीएस टॉगल सांगणार की टॉगल वरती हा काय करेल तर कोलॅप्स करेल मेनू बारला. ठीक आहे. आणि डेटा बीएस कशाला करेल कोलॅप्स, तर याचं टार्गेट असेल जो तुमचा मेनू बार आहे. तर आपण या ठिकाणी माय मेनू किंवा माय न्यू बार अशा पद्धतीचा क्लास दिला होता. ठीक आहे. याला आपल्याला पुढे आयडी म्हणून यूज करावं लागेल आपल्या मेनू बार. तर हे झालं तुमचं बटन.
ठीक आहे. या ठिकाणी आता हे लाईट बॅकग्राऊंड मध्ये दिसत नाही, आय थिंक डार्क करूयात आणि याला पण डार्क. ओके, माझं इथं स्पेलिंग थोडस चुकलं होतं. हा, आता दिसेल बघा तुमचा आयकॉन आणि बटन. हा जो आउटसाइड आहे, हा जो छोटीशी बॉर्डर याला दिसत आहे, हे झालं तुमचं बटन. आणि त्याच्यामध्ये हा स्पॅन आयकॉन आहे तुमचा, अशा पद्धतीने. आणि याच्यावरती जर क्लिक करता तुम्ही, तर खाली तुमचा मेनू बार जो आहे, ज्याला तुम्ही आयडी देणार आहे तुमचा माय मेनू बार, तो वाला एक्सपांड व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण याला सेट केलेलं आहे. ठीक आहे, बटन झालंय. आता तुम्हाला घ्यायचा आहे तुमचा एक्झॅक्ट जो मेनू बार आहे तो, जो की तुम्हाला कोलॅप्स करायचा आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही वापरणार क्लास कोलॅप्स आणि मेनू बार कोलॅप्स. ठीक आहे, आणि याला आयडी देणार आहे तुम्ही, जो आयडी तिथे पास केला. आयडी असेल तुमचा माय मेनू बार, अशा पद्धतीने. म्हणजे या बटनवरती जर क्लिक केलं तर हा पोर्शन दिसायला पाहिजे आणि हाईड व्हायला पाहिजे, जो याच्यामध्ये तुम्ही इव्हेंट घेणार तो वाला. ठीक आहे, ओके. समोर ते हे बघा दिसून जाणार तुम्हाला समोर. क्लिअर आहे. तशा पद्धतीने आपण याच्यावरती याला अटॅच केलंय आपला बाकीचा जो पोर्शन असेल तो. आणि याला टॉगल पद्धतीने कसं काम म्हणजे दिसत असेल तर हाईड करा, हाईड होत असेल तर तिचा दिसला पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण वापरलं टॉगल कोलॅप्स. ठीक आहे, आणि कोणता पोर्शन आहे तर टार्गेट आपण त्या ठिकाणी वापरला. टार्गेट ज्याला आयडी दिला तो टार्गेट असणार, अशा पद्धतीने. फाईन. आता आपल्याला याच्यामध्ये काय घ्यायचंय, याच्यामध्ये काय असलं पाहिजे तर आपला मेनू असला पाहिजे. ठीक आहे, जो काही मेनू असेल तो, तर आपण तो मेनू घेऊयात. त्याच्यामध्ये मेनू कसा घेणार तर UL एक असेल आपला, LI असेल आणि त्याच्यामध्ये तुमचा अँकर असेल, अशा पद्धतीचा मेनू असेल. ठीक आहे, तर UL ला तुम्ही क्लास त्याचा आहे न्यू बार न्यू. ठीक आहे, याला मार्जिन मी ऑटो. आता याचा इम्पॅक्ट तुमचा स्मॉल डिव्हाइस वरती काही पडणार नाही, कारण काय की ऑलरेडी हा जो एक्सपांड होत आहे, ठीक आहे, याच्यामध्ये जो काही पोर्शन एक्सपांड होईल, फॉर एक्झाम्पल मी इथे काहीतरी लिहितो बघा. हा ऑलरेडी स्मॉल डिव्हाइस वरती ओपन होत आहे. ठीक आहे, तर याला एंडवर जायची गरज नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर जेव्हा हा लार्ज डिव्हाइस वरती ओपन होईल तर तो एंडला सेट होईल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण डिझाईन करत आहे. सो मी ऑटो असणार आहे. ठीक आहे, आणि स्मॉल डिव्हाइस वर जेव्हा ओपन होते हा, तर हा मार्जिन याची जी आहे ती बॉटम 2 असणार आहे. बघा, हा जर स्मॉल डिव्हाइस वर होते तर इथनं थोडासा गॅप द्यायचा आपल्याला या कंटेनर पासून. याच्यासाठी आपण काय केलं, मार्जिन बॉटम वापरली. अदरवाईज काय होईल, आपला अदर कंटेंट, याच्या खाली जो कंटेंट असेल तो कंटेंट अगदी याला चिपकूनच राहील. हा जो कंटेनर आहे हा याला एकदम चिपकूनच राहील. त्यासाठी आपण सांगितलं की मार्जिन बॉटम जो आहे तो 2 असावा. पण ही मार्जिन बॉटम जे, आता मी जर का हीच हाच जर का आउटपुट लार्ज डिव्हाइसवर ओपन करतो आणि मग जर का आता मी याला मार्जिन देतो बॉटम 2, तर बघा तुमचा हेडिंग आणि हा टेक्स्ट, हा जो मेनू आहे तो गेलाय टॉप वरती थोडासा. जर मी याला हा क्लास वापरणार नाही तर आता दोन्ही बघा तुम्हाला एका लाईन मध्ये दिसतील. मग मला लार्ज वरती हे एकाच लाईन मध्ये दिसले पाहिजे, परंतु स्मॉल वरती जेव्हा ओपन होते तर काय झालं पाहिजे, स्मॉल वरती हा तिथनं थोडंसं यानं गॅप घेतला पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी आपण काय करतो, याला देतो MB2 आणि सांगतो की जर का लार्ज डिव्हाइस वरती ओपन होऊन राहिला सेम न्यू बार, तर याला मी सांगेन MBLG0. म्हणजे आता लार्ज वरती जर ओपन झाला तेव्हा सुद्धा सेंटरला राहील. बघा, लार्ज डिव्हाइस वरती ओपन होत आहे तेव्हाही सेंटरला आहे. ठीक आहे, आणि स्मॉल डिव्हाइस वरती जर का ओपन होते तर तेव्हा सुद्धा तो बॉटमला इथे मार्जिन घेणार, अशा पद्धतीने सेट केला. क्लिअर. फाईन. आता आपल्याला Yes.
याच्यामध्ये आयटम कशा पद्धतीने घ्यायचे, ठीक आहे. जसं मी सांगितलं, तुमची जी लिस्ट आयटम आहे याला तुम्ही क्लास देणार नेम आयटम, ठीक आहे. आणि जो अँकर आहे याला तुम्ही क्लास देणार नेव लिंक, ठीक आहे. आयटमला म्हणजे क्लास लिस्टला जे आहे तो देणार तुम्ही नेव आयटम, आणि जो एक्झॅक्टली अँकर त्याच्या आतमध्ये आहे त्याला लिंक असं क्लास देणार, ठीक आहे. आणि याच्यामध्ये मग तुम्हाला काय लिहायचं असेल, होम अबाउट वगैरे तुम्ही लिहू शकता. तर अशा पद्धतीने तुमचा जो आहे सेट होणार मेनू बार. स्क्रीनवरती स्क्रॅच करत आहे कोणीतरी, बघा बघा, होम दिसत आहे. इथनं मार्जिन सुद्धा त्यांनी घेतलेली आहे बॉटमची, ठीक आहे. बॉटम टू मार्जिन. आणि लार्ज डिव्हाइस वरती जर का याला तुम्ही ओपन करत आहे तर इथे सुद्धा तो व्यवस्थित सेट झालेला आहे अशा पद्धतीने. तर आता अशी लिस्ट आयटम तुम्हाला मल्टिपल घ्यायचे. मी यालाच कॉपी करतो आणि इथे लाईक होम, त्यानंतर अबाउट, नंतर कॉन्टॅक्ट, आणि एक आपण लिस्ट याच्यामध्ये जसं म्हटलं होतं की अदर साठी आपण एक लिस्ट या ठिकाणी घेणार अदर. तर याच्यामध्ये आता ही ड्रॉपडाऊन लिस्ट आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, याला सांगावं लागेल की ही एक ड्रॉपडाऊन लिस्ट आहे, त्यासाठी तुम्ही जो क्लास यूज करता ड्रॉपडाऊन तोच यूज करायचा, ठीक आहे. ड्रॉपडाऊन हा क्लास यूज करणार तुम्ही, ओके. याच्यामध्ये जे अँकर तुम्ही दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगायचं की ड्रॉप डाऊन असणार टॉगल. टॉगलचं काम काय तुम्हाला माहिती आहे की याच्यावरती जर कोणी अदरवर क्लिक करेल तर ती लिस्ट दिसेल, जे काय त्याच्यामध्ये लिस्ट तुम्ही घेणार आहे ड्रॉपडाऊन मध्ये, ठीक आहे. पुन्हा जर क्लिक केलं तर ती लिस्ट हाईड होईल अशा पद्धतीने. म्हणून याच्यामध्ये आपण ड्रॉपडाऊन टॉगल असा क्लास घेतला, ठीक आहे. आणि सेम याला आता तुम्हाला सांगावं लागेल की डेटा बीएस टॉगल काय होणार, तर ड्रॉप डाऊन जे याच्यामध्ये ड्रॉप डाऊन असेल ते टॉगल होणार, ठीक आहे. आणि आता याच्यामध्ये तुम्हाला घ्यायची आहे नेस्टेड लिस्ट, म्हणजे या एल आय मध्येच एक आणखी युएल आणि त्याच्यामध्ये तुमचा एल आय अँकर अशा पद्धतीचं, ठीक आहे. हे तुमचे मल्टिपल ऑप्शन असणार अशा पद्धतीने. तर जो युएल आहे, जो कंटेनर म्हणू शकता तुमच्या तुम्ही लिस्टचा, ड्रॉपडाऊन लिस्टचा, तर याला तुम्ही क्लास द्या ड्रॉप डाऊन मेनू, ठीक आहे. आणि जो एल आय आहे त्याला सांगा ड्रॉप डाऊन आयटम, जे की तुम्ही ऑलरेडी ड्रॉप डाऊन मध्ये केलेलं आहे, ठीक आहे. ड्रॉप डाऊन आयटम्स अशा पद्धतीने. आणि याला या लिस्ट आयटमला मला 2-3 ऑप्शन याच्यामध्ये पाहिजे, तर मी यालाच कॉपी करतो आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला काय लिहायचं असेल जसं की मी ते देतो अदर 1, अदर 2 आणि अदर 3 अशा पद्धतीने जे काय ऑप्शन अदर 2, अदर 3 अशा. आउटपुट मध्ये बघूया, बटन वरती क्लिक केलंय, एक्सपांड झाला, अदर मध्ये एक ड्रॉपडाऊनची तुमची लिस्ट आली ज्याच्यामध्ये तुमचे 3 ऑप्शन अदर 1, 2, 3 अशा पद्धती. क्लिअर आहे.
येस सर. ओके. ड्रॉप डाऊन आयटम मी डायरेक्टली देतो जर का अँकरला, कारण अँकर माझा अंडरलाईन वगैरे आहे, तर याला मी काढतो LI मधून आणि डायरेक्ट अँकरला देतो. तर काय होईल की जे अंडरलाईन आहे ड्रॉप डाऊन आयटम डायरेक्ट माझा अँकर बनेल, तर त्याच्यामध्ये जी अंडरलाईन येते त्या अंडरलाईन येणार नाही. अशा आउटपुट चेक करूयात. तर हे तुम्ही ड्रॉपडाऊन याच्यामध्ये घेऊ शकता. लार्ज डिव्हाइस वरती बघा ड्रॉपडाऊन तुमचा आलेला आहे अशा. फाईन. नेक्स्ट पोर्शन ड्रॉपडाऊन झाला तुमचा. LI या ठिकाणी क्लोज झाली. मेन UL तुमचा या ठिकाणी क्लोज झालेला आहे. आता तुम्हाला काय पाहिजे? सर्च बार. ठीक आहे. तर सर्च बार साठी काय करणार तुम्ही? एक फॉर्म या ठिकाणी बघूयात आपण. आपला मेन जो लिस्ट घेतली होती आपण, ओके, कोलॅप्स वाली UL या ठिकाणी क्लोज झाला. याच्या खाली UL इथे. ठीक आहे. इथे. ठीक आहे. इथे घेऊयात एक फॉर्म. आणि फॉर्म मध्ये तुम्हाला सर्च साठी एक इनपुट घ्यायचा आहे. जसं मी सांगितलं होतं तुम्हाला, एक इनपुट आणि एक बटन असणार आहे. बटन. ठीक आहे. बटनला आपण नाव देऊया सर्च. ठीक आहे. आणि हे दोन्ही तुम्ही जर आउटपुट चेक करत असाल तर बघा तुम्हाला या ठिकाणी. ठीक आहे. सेट झाले. डिफ्लेक्स दिला. परत तुम्ही ते जे मी सांगितलं क्लास तसा डिफ्लेक्स दिला, तसं तर ऑलरेडी तुम्हाला आहे, गरज नाही डिफ्लेक्सची. ठीक आहे. बट ओके, ठीक आहे. याला मी एक वेळा फॉर्म कंट्रोल देतो. क्लास फॉर्म कंट्रोल सेव्ह. आता यांनी काय केलंय, तुमच्या कंटेनरची जी आहे ती पूर्ण विड्थ घेतली, जसं की जनरली आपला इनपुट घेत असतो ज्याला आपण क्लास फॉर्म कंट्रोल दिल्यावर. आता यांनी विड्थ पूर्ण घेतली तुमच्या डिव्हाइसची, तर काय होऊन राहिलं, बटन खाली येते. आता मला बटन आणि हे दोन्ही काय पाहिजे, एकाच लाईन मध्ये पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला त्याला द्यावं लागणार डिफ्लेक्स. त्याआधी मी बटनला आउटलाईन प्रायमरी. ठीक आहे. आउटलाईनचं स्पेलिंग BTN आउटलाईन प्रायमरी सेकंडरी सक्सेस यूज करूया. BTN चं स्पेलिंग तिथे असं BTN सेव्ह करूया. ओके. बटन तयार आहे. आता हे दोन्ही एकाच रो मध्ये मला पाहिजे, तर मी इथे देणार क्लास डिफ्लेक्स. आणि आता हे एका रो मध्ये सेट झाले. जेमतेम तुमचा जो बार आहे तो बनलेला आहे. हे मेनू तुम्हाला राईट साइड पाहिजे असेल, म्हणजे लेफ्ट साइडला जर का तुमचा आपला एक क्लास अप्लाय नाही झालेला आहे, या पूर्ण मेनूला तुम्हाला सेट करायचं आहे. ME किंवा MS स्टार्ट ऑटो. ठीक आहे. बघा MS जर करता तुम्ही, तर जे फ्लेक्स स्टार्ट आहे म्हणजे त्याच्या लेफ्ट साइडचा पोर्शन हा वाला, हा ऑटोमॅटिकली स्पेस घेणार. आणि जर ME करता तर एंडचा जो स्पेस आहे तो ऑटो घेणार आणि त्याला लेफ्ट साइडला सेट करणार. एंडचा स्पेस किंवा स्टार्टचा, हे जे स्टार्ट एंड किंवा आपण दोन्ही क्लास वापरत आहे, मार्जिन स्टार्ट किंवा मार्जिन एंड, तर हे या मेनू बार स्टार्टला असावा का मेनू बार एंडला असावा असे नाहीयेत. तर स्पेस स्टार्टला असावा की स्पेस एंडला असावा. जसं मी सांगतो एंडला स्पेस, तर मेनू बार झाल्यानंतर जो नंतरचा स्पेस आहे तो ऑटोमॅटिक घेणार. आणि जर तुम्ही म्हणता की स्टार्ट असावा, तर मेनू बारच्या आधीचा जो स्पेस आहे स्टार्टिंगला स्पेस घेऊन मेनू बारला लेफ्ट साइडला सेट करणार. बघा अशा पद्धतीने तुमचा मेनू बार विथ सर्च बार रेडी आहे. रिस्पॉन्सिव्ह सुद्धा आहे. चेक करूयात. छोट्या डिव्हाइस वरती टॉगल व्यवस्थित काम करत आहे, लिस्ट व्यवस्थित काम करत आहे आणि तुमचा
सर्च बार सुद्धा व्यवस्थित काम करते. कोणाला याच्यामध्ये डाऊट आहे का एखाद्या क्लासमध्ये किंवा काही HTML स्ट्रक्चर मध्ये, किंवा असं करू शकतो का सर, किंवा असं होऊ शकतं का, किंवा असं करायचं असेल तर विचारू शकता तुम्ही. बघा याला डार्क जर का देतो मी, आणि याला सुद्धा dark, तर अशा पद्धतीने सेट आहे तुमचा. आता याला कोणताही तुम्ही बॅकग्राऊंड तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. वॉर्निंग, आता इथे तुम्हाला हा डार्क बार जो आहे तो डार्क न ठेवता इथे लाईट ठेवावा लागेल. बॅकग्राऊंड कलर वरती डिपेंड आहे की तुम्हाला न्यू बारच्या या ठिकाणी कोणता कलर द्यायचा आहे. जर तुमचा बॅकग्राऊंड कलर डार्क टाईपचा असेल तर याला सुद्धा तुम्ही डार्क क्लास द्या, आणि हा जर लाईट टाईपचा असेल तर याला मात्र तुम्हाला लाईट क्लास द्यावा लागेल. ठीक आहे, जरी इथे बॅकग्राऊंड चेंज होत आहे परंतु लाईट कलरचं बॅकग्राऊंड आहे हे आपल्याला एवढं कळतं. मग इथे तुम्ही लाईटच ठेवा, आणि जर डार्क असेल तर डार्क. क्लिअर आहे? कोणाला याच्यामध्ये काय अडचण? बूटस्ट्रॅप वेबसाईट तुम्हाला कशी ओव्हरऑल हेल्प करते मी या ठिकाणी सांगतो. म्हणजे त्याचा वापर करून तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं डिझाईन बनवू शकता. 2-3 मी तुम्हाला त्याच्यामध्ये मेथड सांगतो. मी मुद्दाम सुरुवातीला ह्या गोष्टी सांगितल्या नाही, कारण मग तुम्ही जास्त डिपेंड होता याच्यावरती की आहे सगळं आपल्याकडे, मग काय करायची गरज नाही. ठीक आहे, तर त्याच्यामुळे मी पहिले तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या नाही. पण तुम्हाला बूटस्ट्रॅप एक वेबसाईट आहे, जसं मी गुगलवरती सर्च केलंय. इथे आल्यानंतर तुम्हाला हे सगळे कंपोनंट, बटन वगैरे कसे पाहिजे, काय पाहिजे, सगळं रेडीमेड तुम्हाला या ठिकाणी भेटणार. ठीक आहे, तुम्हाला स्वतः काही जास्त कोड करण्याची गरज नाही. पण तरी सुद्धा तो कोड हँडल करण्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहीत असाव्यात. जसं की बटन ग्रुप असेल जे तुम्ही ऑलरेडी पाहिलंय, बटन्स असतील, कोणकोणत्या टाईपचे बटन आपल्याला मिळणार आहे, सगळं रेडीमेड आहे इथे. फक्त तुम्हाला काय करायचं, यायचंय, हा कोड कॉपी करायचा आहे, आणि तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने मग त्याला तुम्हाला हँडल करायचंय बाकीचे क्लासेस वगैरे वापरून. तर असं नाहीये की तुम्हाला गरजच नाही कोणत्याच क्लासची. का प्रत्येक बारीक बारीक छोट्याशा गोष्टीसाठी, म्हणजे कलरसाठी तुम्ही जर इथे येऊन क्लास पाहत असाल, कॉपी करत असाल, तर तेही नको. छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहित असाव्यात. तर इथे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी रेडीमेड मिळतात. जसं की कार्ड असेल, अशा टाईपचं मला एक कार्ड बनवायचं आहे, तर कोड तुम्हाला खाली ऑलरेडी तयार आहे, कॉपी करत आहे तुम्ही. तर तुम्हाला हे तरी किमान कळावं की इथे तुम्हाला मग इमेजचे ऍड्रेस द्यावं लागतील, इमेज तुम्हाला द्यावं लागेल, बरोबर. किंवा तुम्हाला हे बटन असं नाही पाहिजे, आउटलाईन वालं बटन पाहिजे, तर मग तुम्हाला ते काही पर्टिक्युलर क्लासेस आहे ते माहीत असावे. साठी तुम्हाला ऑलरेडी रेडीमेड कोड मिळत आहे. तुम्हाला फक्त काय करायचं, कॉपी करायचं. विदाउट कंट्रोल असेल, विथ कंट्रोल असेल, कॉपी करा आणि घेऊन टाका. ठीक आहे, ज्या टाईपचा पाहिजे असेल, बघा ही छोटीशी हे जे आयकॉन आहे हे पाहिजे असेल, कॉपी करा आणि त्या ठिकाणी घ्या. आता हे जे खाली तुम्हाला छोटे छोटे हे ऑप्शन दिसत आहे, याच्यासाठी काहीतरी स्पॅन यूज करून त्याच्यामध्ये त्याच्या आयकॉन साठी काहीतरी दिलं गेलं असेल अशा पद्धतीचं. तर हे तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. त्यानंतर भरपूर इतर तुम्हाला क्लासेस, जसं की तुम्हाला पाहिजे की मार्जिन साठी मला कोणते क्लासेस असावे, काय असतात, तर तुम्ही ते सर्च करू शकता. बघा इथे तुम्हाला सगळं मार्जिन एमई काय, मार्जिन राईट वगैरे काय ते या ठिकाणी मिळेल. क्लासेस कोणताही तुम्हाला, जर का तुम्ही म्हटलं बटनसाठी, बटन जर का म्हटलं तर तुम्हाला बटन्सचे सगळे क्लासेस आणि बटन वगैरे मिळणार अशा पद्धतीने. तर ओव्हरऑल तुम्ही याच्यावरती ते हँडल करू शकता. याच्यामध्ये तुमचा एकच पोर्शन राहिला स्पिनर्सचा, जो आपल्याला घ्यायचा होता, बट तो काही जास्त आपण यूज करणार नाही सध्याच्या लेवलवर, त्यामुळे आपण काही घेतला नाही. आणि तुम्हाला ते पाहिजे असेल तर काय त्याचे 2-3 क्लास आहे तेवढे, स्पिनर बॉर्डर असेल, ठीक आहे, आणि टेक्स्ट प्रायमरी सेकंडरी जे काय तुम्हाला कलर द्यायचा, आणि लोडिंग वाला आहे विजेल हिडन, हा हे 2च क्लास याच्यामध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण याला स्किप केलंय, कारण तुम्हाला ट्युजडे पासून होळी झाल्यानंतर तुम्हाला लगेच रिॲक्ट, काहीतरी रिॲक्टचं रिडक्स वगैरे काहीतरी बाकी आहे ती, तर त्याच्यासाठी तुम्हाला स्टार्ट करायचं आहे.